राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 27वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. ध्वजारोहण व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. रावेर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा 27वा वर्धापन दिन रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त पक्षाच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले, तसेच नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात पक्षाच्या ध्वजारोहणाने झाली. यावेळी उपस्थितांनी पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा व्यक्त करत जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प केला. त्यानंतर आयोजित नेत्र तपासणी शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग घेत आरोग्य सेवेचा लाभ घेतला. यावेळी बोलताना किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी पक्षाच्या 27 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका मांडली. निष्ठा विचारांशी आणि बांधिलकी जनतेशी हे ब्रीद कायम ठेवत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. महापुरुष आणि संतांच्या कार्याचा उल्लेख करताना सोपान पाटील म्हणाले की इतिहासातील प्रत्येक महान व्यक्तीला संघर्षाचा मार्ग स्वीकारावा लागला. त्यांचाच वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर असून जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणे हेच खरे राजकारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोपान पाटील यांनी गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या कांताई नेत्र संजीवनी योजना, नेत्र तपासणी, मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिरांचा विशेष उल्लेख केला. या उपक्रमांमुळे अनेक गरजू नागरिकांना लाभ मिळाला असून समाजसेवेचा हा उपक्रम पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. वर्धापन दिनानिमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आरोग्य सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधत पक्षाने जनतेशी असलेली नाळ अधिक दृढ केल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमात पक्ष संघटन मजबूत करणे, शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे आवाज उठविणे तसेच आगामी काळात जनहिताचे विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, रावेर तालुका अध्यक्ष किशोर पाटील, रावेर शहर अध्यक्ष सलीम भाई, नगरसेवक गणेश सोपान पाटील, अल्पसंख्याक विभागाचे रावेर शहर अध्यक्ष कुसर शेख, कालू शेख, पांडुरंग पाटील, आनंदा पाटील, परवीन पाटील, इम्रान काझी, शेख समीर, योगेश सोपान पाटील, दिगंबर महाजन यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी पक्षाच्या 27 वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या, तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. अनवार अली की रिपोर्ट. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचा 27वा वर्धापन दिन आहे. पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी 10 वर्षापूर्वी कांताई नेत्रालय जळगाव यांच्यामार्फत डोळ्यांचं ऑपरेशनचं शिबिर राबवलं होतं. त्याच निमित्त या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आज कांताई नेत्रालय जळगाव यांच्यामार्फत मोतीबिंदू डोळ्यांचं शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेलं आहे. 10 वर्षापासून अखंड हे कांताई नेत्रालयाचं महिन्यातून 2 वेळा डोळ्याची तपासणी होते व ऑपरेशन होते. गरजूंना फार मोठ्या प्रमाणात या डोळे ऑपरेशनचा फायदा होत आहे. पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेलं कांताई नेत्रालयाने ज्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल कांताई नेत्रालय फाउंडेशनचं आम्ही राष्ट्रवादी तर्फे त्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी गरजूंची सेवा सुरू केल्या दिवसापासून अखंड दवाखाना सुरू केल्यापासून आमच्याच रावेरला सुरुवात झाली होती आणि ते शिबिर महिन्यातून 2 वेळा घेता. त्याच्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं गरिबांची सेवा करतात त्याच्याबद्दलही धन्यवाद. राष्ट्रवादीचे वर्धापन दिनानिमित्त आज आम्ही इथं वर्धापन दिन साजरा केला. त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा. आणि पुढे भविष्यात राष्ट्रवादी आज जरी कमकुवत असली तरी भविष्यात विचाराच्या धारेनं सर्वात पुढे आहे आणि पुढे जाईलच याची सर्वांना खात्री आहे. या निमित्त वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. इथं थांबतो.